एका वडिलांची प्रचंड मोठी तळमळ होती की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, खूप घडावं. आपल्या प्रत्येकाचे आई वडील तसेच खस्ता खात असतात. आपल्या प्रत्येकाचे आई वडील स्वतः उपाशी राहतात, पण आमच्या मुलांना चांगलं मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. मुलांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. त्यांना काय हवं ते आम्ही करून दाखवलं पाहिजे. ते दिवसभर कामाला जातात, दिवसभर सातत्यानं कष्ट करतात. त्या निव्वळ आणि निव्वळ आपला मुलगा घडावा, आपला मुलगा चांगला व्हावा या इच्छेपोटी. त्यामुळे ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण तसं घडलं पाहिजे, आपण तसं बनलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. हाच काळ असतो, हेच वय असतं ज्या काळामध्ये, ज्या वयामध्ये आमच्या मुलांमध्ये आम्हाला प्रेरणा रुजवता येतात, त्याला प्रेरणा देता येतात. आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी घडवलं पाहिजे, काहीतरी बनलं पाहिजे, काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे. ही उर्मी पेरायचा जो काळ आहे ना, तो हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आमची पुरा प्रचंड शक्तीनं खेचून घेत असतात. जे जे हवं ते त्याची जिज्ञासा अफाट असते. 12 ते 17 वर्षाचा जो टप्पा आहे तो त्याच्या आयुष्यातला घडण्याचा सर्वोत्तम काळ असतो. या टप्प्यात जर त्याला योग्य संस्कार मिळाले, या टप्प्यात जर त्याला योग्य विचार मिळाले, या टप्प्यात जर त्याच्या आचारावर योग्य नियंत्रण आलं तर निश्चितपणे आपल्याला हवं तसं कर्तृत्व आम्ही घडवू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आमच्या मुलाला काय घडवायचं आहे हे आपण त्याला नेमकं कशा पद्धतीनं घडवतो याच्यावर सगळ्यात जास्त अवलंबून आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे अनेक डॉक्टर्स किंवा मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं मूल तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. म्हणजे तो कुणाचा मुलगा आहे, तो कुठल्या घरी जन्माला आला, त्याचं गाव कुठलं आहे, त्याचा परिसर काही देणं घेणं नाही. आपण असं सातत्यानं म्हणत असतो की त्याला हवं ते मिळालं नाही, किंबहुना त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती नव्हती म्हणून तो घडला नाही, किंवा आणखी काय काय. पण मुळामध्ये या शास्त्रज्ञांचं सगळ्यात महत्वाचं संशोधन हे आहे की नुकतंच जन्माला आलेलं मुलं आम्हाला आणून द्या, त्याला त्यावेळी सांगा की याला डॉक्टर बनवायचं आहे, आम्ही 100% बनवून देणार. त्याला इंजिनियर बनवायचं आहे, बनवून देणार आम्ही 100%. काय पाहिजे ते, म्हणजे आम्हाला आमच्या मुलाला वाटेल ते घडवता येतं, बनवता येतं. ही सगळ्यात महत्वाची. कुणी वरून येताना काही घेऊन आलाय, कुणी वरून येताना त्याला जरा मेंदूच कमी होता, डोकंच कमी होतं, त्याच्यात जरा क्षमताच कमी आहे, त्याला जरा उशिराच कळतं, त्याच्यात जरा बुद्धीचा भागच कमी आहे. असला प्रकार कधीच अस्तित्वात नसतो. ही गोष्ट प्रत्येक लक्षात ठेवा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर परमेश्वर तेवढीच कृपा करत असतो जेवढी सगळ्यांवर करतो. म्हणजे सूर्य ऊन देताना, प्रकाश देताना असं कधी म्हणत नाही की जरा पन्हाळ्यावर जास्त ऊन टाकू, कोडोलीत जरा कमी देऊ, वारं जरा आपण कोल्हापूरकडे जास्त, असं कधी घडत नाही. हे प्रत्येकाला सगळ्यांना सारखं मिळतं. तुम्हा आम्हाला बुद्धी सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला ताकद सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला क्षमता सारखी मिळाली आहे, तुम्हा आम्हाला गुण सारखे मिळालेत. कुठलाही फरक नाही. फरक जर कुठला असेल की जो त्याचा जास्तीत जास्त वापर करतो तो सगळ्यात जास्त यशस्वी होतो, आणि जो गुण असूनही वापर करत नाही तो अपयशी ठरतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती असेल, वयाच्या 4थीत असताना त्याला कळलं आपण उत्तम फलंदाज होऊ शकतो. बस त्याला कळलं आपल्यात काय आहे, आपल्यात कुठला गुण आहे, क्रिकेट खेळायचा आहे, फलंदाजी करायचा आहे. तो फक्त तेवढंच करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाणला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. 9वी पासून त्यांनी सराव सुरू केला, तो भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर एवढी प्रगती नाही करू शकला का? सुरुवात उशिरा झाली. तुमच्यात असलेल्या गुणाचा विकास तुम्ही जेवढ्या लवकर सुरू कराल तेवढं उदात्त यश तुम्हाला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे गुण प्रत्येकाच्यात असतोच. काही लोकांना शाळेतच असताना कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं विकास चालू करतात. काही लोकांना हायस्कूलला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना कॉलेजला गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय जमतंय का पाहतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते काय साधतंय का बघतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं ते प्रयत्न सुरू करतात. आणि काही लोकांना चौघांच्या खांद्यावर गेलं तरी कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आहे तसे निघून जातात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याची यशस्वीता कशात आहे तर तुमच्यात काय आहे
हे पहिल्यांदा तुम्हाला कळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्या जीवनावर तुमची परिस्थिती अजिबात बदल घडवत नाही. तुमच्या जिद्द हवी, तुमच्या चिकाटी हवी आणि मुळात तुमचं ध्येय निश्चित हवं. हे जर पक्का असेल तर कसलीही परिस्थिती असू द्या, मग तुम्ही गरीब असा, तुम्ही श्रीमंत असा, काहीही फरक पडत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती असतील. खरं तर या आंबेडकरांचं सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य होतं. एकदा त्यांनी जर ते पुस्तक वाचलं तर ते पुस्तक त्यांना परत कधी वाचायची गरज पडत नव्हती. म्हणजे 30 वर्षापूर्वी त्यांनी एखादं पुस्तक वाचलेलं असू द्या आणि 30 वर्षानंतर त्यांना विचारा की 30 वर्षापूर्वी तुम्ही हे पुस्तक वाचलं होतं, त्यातल्या 235 पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली तिसरी ओळ काय आहे, तर 30 वर्षानंतर आंबेडकर ते अगदी बरोबर सांगायचे. लोक म्हणायचे अफाट बुद्धिमत्ता आहे, असामान्य बुद्धिमत्ता आहे. कुणीतरी आंबेडकरांना प्रश्न विचारला, तुमच्याकडे खरंच एवढी असामान्य बुद्धिमत्ता आहे? त्यावेळी आंबेडकर म्हणाले, खरं तर हे सगळी माझ्या परिस्थितीनं मला दिलेली देण आहे. म्हणजे काय म्हणले, माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. माझे वडील अत्यंत गरीब होते. माझ्या वडिलांकडे पुस्तकं घ्यायलाही पैसे नव्हते. त्यामुळे माझे वडील कुठून कुठून मला पुस्तक आणून द्यायचे. पण ज्यावेळी एखादं पुस्तक मला मिळायचं त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की आता आपल्या हातात हे पुस्तक पडलंय, पण परत आयुष्यात कधी हे पुस्तक मिळेल का नाही याची खात्री नाही. त्यामुळे आता वाचतानाच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. मी ही बुद्धी स्वतःहून तयार करून घेतली, माझ्या परिस्थितीमुळे तयार करून घेतली. त्यामुळे आमची परिस्थिती कशी आहे याच्यावर आमचं यश कधीच ठरत नाही. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. याच्या उलट पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण घ्या. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू या देशातले सर्वोत्तम श्रीमंत, इतके अफाट श्रीमंती की तत्कालीन काळात त्यांनी देश विकत घ्यायचा म्हटलं असतं तरी घेऊ शकले असते, एवढी प्रचंड श्रीमंती त्यांच्याकडे होती. अलाहाबादच्या विश्वविद्यापीठामध्ये त्यावेळी जवाहरलाल नेहरू शिकत होते. त्या विद्यापीठात त्यांना आणायला आणि सोडायला एक रोल्स रॉयस नावाची गाडी होती. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाळा सुटली की ती गाडी उभा असायची. जवाहरलाल नेहरू त्यात बसायचे आणि आनंदवन भवनामध्ये आपल्या घरी परत यायचे. एके दिवशी महाविद्यालय सुटलं आणि पंडित नेहरू कॉलेजमधनं बाहेर पडले. ज्या दरवाजावर गाडी उभा असायची त्या दरवाजावर त्यांना गाडी दिसली नाही. ते रागानं तनतन करत चालत चालतच घरी आले. घरी वडिलांनी विचारलं, जवाहर काय झालं? म्हणे गाडी नव्हती आज आणायला, दरवाजावर गाडीच दिसली नाही. मोतीलाल नेहरूंनी माहिती घेतल्यावर कळलं की त्या दरवाजाला 27 दरवाजे आहेत महाविद्यालयाला. म्हणजे ते महाविद्यालय एवढं मोठं होतं की त्याला 27 दरवाजे, आणि ज्या दरवाजातून नेहरू रोज बाहेर पडत त्या दरवाजावर गाडी नेहमीप्रमाणे उभा होती. पण त्या दिवशी जवाहरलाल नेहरू नेहमीच्या दरवाजानं बाहेर पडायच्या ऐवजी दुसऱ्या दरवाजातनं बाहेर पडले. त्या दरवाजा पुढे काही गाडी नव्हती. त्यामुळे ते चालत चालत घरी आले. आता मोतीलाल नेहरू जवाहरलालना असं नाही म्हटले, तुला कळत नाही का कुठल्या दरवाजावर गाडी असते, तू दरवाजा चुकला, ड्रायव्हरचा काय दोष आहे, काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी मोतीलाल नेहरूंनी अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या 27 दरवाजावर 27 गाड्या उभा केल्या. कुठल्याही दरवाजातनं बाहेर पड, गाडी तुझ्यासाठी उभा असेल. पण एवढी श्रीमंती आहे म्हणून पंडित नेहरू बिघडलेले आम्हाला दिसले नाहीत. पंडित नेहरू श्रीमंतीमुळे वाया गेले तसं उदाहरण दिसलं नाही. तेच पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. म्हणजे गरिबी आम्हाला घडवत नाही आणि श्रीमंती आम्हाला बिघडवते. हा अलीकडच्या काळामध्ये जो एक संकेत व्यक्त केला जातो त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. तुमची मुळात जिद्द असली, तुमचं मुळात ध्येय पक्का असलं, आपल्याला बनायचंच असा जर विश्वास असला तर परिस्थिती कोणतीही असू द्या तुम्ही यशस्वी होताच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर मुलांना आपले पालक प्रचंड कष्ट करतात. मी तर सातत्यानं असं म्हणतो, आई वडील देवानंतर जर कुणाला भीत असतील तर ते फक्त आपल्या मुलांना, दुसऱ्या कुणाला भीत नाही. कारण आपली सगळी आशा अपेक्षा आपल्या मुलांवर त्यांच्या आहेत. त्यामुळे मुलासाठी जे जे हवं, जे जे करता येईल ते सगळं करायची त्यांची तयारी असते. माझ्या मुलाला चांगलं स्कूल पाहिजे आम्ही देतो, माझ्या मुलाला चांगले कपडे पाहिजेत आम्ही देतो, माझ्या मुलाला पुस्तकं पाहिजेत आम्ही देतो. म्हणजे माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे, यासाठी त्याच्यासाठी जे जे करता येईल ते आमचे पालक सर्वार्थानं करत असतात. बऱ्याच पालकांना एक खंत असते की मला शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे मी शिकलो नाही, मला इथे शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे मला या शाळेत जाता आलं नाही. जे मला जमलं नाही ते मी माझ्या मुलांना देणार, जे मला मिळालं नाही ते मी माझ्या मुलांसाठी उपलब्ध करणार. आणि या भूमिकेतनं पालक सातत्यानं कष्ट करत असतात. पण सगळ्यात महत्वाची एक अडचण अशी झाली की आम्ही थोडेसे संकुचित झालो. संकुचित याचा अर्थ असा की आमच्या मुलांना शाळा चांगली दिली,
आमच्या मुलांना गणवेश चांगले दिले, आमच्या मुलांना क्लास चांगला लावला की आमची जबाबदारी संपली, अशी आमच्या पालकांची सगळ्यात मोठी भावना झाली. एकदा यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी मध्ये आमचा मुलगा घातला की आता त्याचे शिक्षक आणि मुलगा, आमची जबाबदारी नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आम्ही आई ही मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा ही मुलाची दुसरी आई असते. दुसऱ्या आईच्या कुशीत तो सगळं विषयांचं शिक्षण बरोबर घेईल, तो यथायोग्य माहितीचं ज्ञान मिळवेल, पण त्याच्यावर संस्कार करायची जी जबाबदारी आहे, समाजात वागण्याचा व्यवहार ज्ञान द्यायची त्याला जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी आम्हाला पालकांनाच पार पाडावी लागणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आम्ही निश्चितपणे लक्षात घेतला पाहिजे. खरं तर पोरांनी थोर व्हावं यासाठी थोरांनी अल्पकाळ पोर व्हावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही पालक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या वयात कधी येतच नाही. आमच्या मुलांशी आम्ही मूल म्हणून मैत्रीत्वाचं नातं कधी जोडतच नाही. त्यामुळे जी तफावत राहते ती फार वेगळी असते आणि या तफावतीचाच फटका हल्लीच्या पिढीला सगळ्यात जास्त बसतोय. ही सगळ्यात जास्त एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर तो विचार निश्चितपणे आमच्या उद्याच्या पिढीला घडवणारा ठरेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती, तालुक्याच्या ठिकाणी 10वीची परीक्षा होती. रामजी बाबांनी विचार केला की परिस्थिती नाही, सगळ्या कुटुंबांनाच तिकडं तालुक्याला जाण्यापेक्षा मुलाला त्यांनी सोबत घेतलं आणि तालुक्याच्या ठिकाणी एक भाड्याची खोली घेऊन ते राहायला लागले. स्वतः रामजी बाबा त्यांना स्वयंपाक करून घालायचे. रोज सकाळी भीमराव 11 वाजता पेपरला जायचंय, दुपारी 3 वाजता पेपर देऊन परत यायचे. रामजी बाबांनी तोपर्यंत जेवण तयार करून ठेवलेलं असायचं. पेपरला एके दिवशी गेलेले भीमराव परत आले, ताटावरून बसले आणि जेवायला लागले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. आंबेडकर म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झाल्यावर वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही नाही, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवतो. भीमराव म्हणले ठीक आहे. अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवण झालं, परत त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? रामजी बाबा म्हणले नाही नाही, तुमचं झाल्यावर मी जेवतो, तुम्ही जेवून घ्या. पण त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही आणि 3 दिवस बाबा म्हणतायत की तुमचं झाल्यावर मी जेवतो, माझं जेवण झाल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील जेवतात काय? आणि मग त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा 3 दिवस मी तुम्हाला विचारतोय तुमचं जेवण, तुम्ही म्हणताय माझं जेवण झाल्यावर जेवतो, पण मी जेवल्यावर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? सांगा की बाबा, तुम्हाला भूक नाही लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. तुम्ही एवढे मोठे व्हावं, एवढे मोठे व्हावं की तुमच्याकडे बघताना मला मान वर करून बघायला लागावं, सगळ्या दुनियेने तुमचा जय जयकार करावा. असं ज्यावेळी घडेल भीमराव, त्यावेळी माझी भूक भागेल. या भाकरीनं माझी भूक नाही भागणार. एका वडिलांची प्रचंड मोठी तळमळ होती की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, खूप घडावं. आपल्या प्रत्येकाचे आई वडील तसेच खस्ता खात असतात. आपल्या प्रत्येकाचे आई वडील स्वतः उपाशी राहतात, पण आमच्या मुलांना चांगलं मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. मुलाची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजे. त्यांना काय हवं ते आम्ही करून दाखवलं पाहिजे. ते दिवसभर कामाला जातात, दिवसभर सातत्यानं कष्ट करतात. त्या निव्वळ आणि निव्वळ आपला मुलगा घडावा, आपला मुलगा चांगला व्हावा या इच्छेपोटी. त्यामुळे ही आमची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण तसं घडलं पाहिजे, आपण तसं बनलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. अर्थात एक गोष्ट या सगळ्यामध्ये आम्ही निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे, ईश्वरानं सगळ्यांना काही ना काही देऊन पाठवले. तो गुण फक्त आम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. हल्ली काय झालंय की नेमका त्याचा शोध लागत नाही. म्हणजे मी नेहमी एक गोष्ट सांगतो, जी माणसं सातत्यानं कष्ट करतात ती यशस्वी होतात. यशाला शॉर्टकट नसतोच. मी असं करून यश मिळवेन, मी तसं करून, असं अजिबात घडत नाही. पण पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमच्या मुलांना अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा असं सातत्यानं सांगण्यापेक्षा का अभ्यास करा हे जर त्याला सांगितलं तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो.